पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न प्रॉपर मिडल केलाय बॉल चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं वेगानं बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर टेंभोली प्रीमियर लीगचा पहिला चौकार आलाय बॅटर पंकजच्या बॅटमधनं धन्यवाद हो नक्कीच सुरुवात चांगली झाली आणि असं म्हटलं जातं की वेल बिगिन इज अ हाफ डन ज्यावेळी तुमचं सुरुवात चांगली होते पूर्ण अर्ध काम तिथेच तुम्ही समाप्त केलेलं असतं आणि अतिशय चांगला फटका पहा पहिलाच फटका रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून आणि नक्कीच याची दखल घेतली जाईल संपूर्ण दिवसामध्ये कारण हा पहिलाच चौकार आलाय पंकज यांच्या बॅटमधनं रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून 4 धावा आपण पहिला श्री गणेश होत असताना अर्णा 11चा ओ शफल झाले बॉडीला टर्न केले यावेळी खेळायचं होतं फाईन लेगच्या दिशेमध्ये बॅटची कडा बॉल शॉट फाईन लेगच्या हातामध्ये एक सिंगल तिथे मिळेल पहिला बॉल एक आक्रमक फटका दुसऱ्या बॉलवर देखील प्रयत्न तो राहिला होता यावेळी प्रॉपर बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही एक सिंगल तिथे मिळते आणि स्ट्राईक रोटेट होत असताना टीमची टोटल 5 आकड्यावर अर्णा 11 आणि SS सोमनाथ नांदुरकर आहेत यावेळी स्ट्राईक एंडला बॅटची कडा हवेमध्ये विकेटची संधी आहे जज करतायत आणि इथे पहिला धक्का लागत असताना गोल्डन डकचा शिकार झालाय सोमनाथ नांदुरकरला माघारी परतावं लागेल पहिला धक्का लागतोय अर्णा 11 संघाला थँक्यू पहिला धक्का इथे लागत असताना आणि कॅशसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज झालंय कुमार गोराडकर यांच्या माध्यमातून ऋग्वेद गोराडकरसाठी हे कॅश प्राईज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालंय विकेट इथे मिळतीये संदीप नांदुरकर जे गोलंदाजी करतात 40+ आणि पहा ही क्रिकेटची आवड 40+ एज नंतर देखील ही फिटनेस आणि त्यानंतर क्रिकेटची आवड तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घेऊन येते आणि ते चित्र पाहायला मिळतं अपील लाऊडली करतायत पंचांनी बोट आकाशाकडे केलंय का हो येस दुसरा धक्का सलगचा इथे लागत असताना अर्णा 11ला फलंदाजावी बाद होतोय नवनाथ पाटील गोलंदाजी ज्याचा उल्लेख आपण करत होतो 40+ एज नंतर देखील क्रिकेटचं हे वेळ क्रिकेटचे हे इमोशन्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत असतात ही फिटनेस पहा वाखन्न जोगी ही फिटनेस 40+ खेळाडूंमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते ही क्रिकेटचं वेळ आहे भिवंडी नगरीमध्ये आपल्याला 40+ क्रिकेट सातत्यानं फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं आणि हे क्रिकेटचं वेळ भिवंडीमध्येच आहे भिवंडी म्हटलं की क्रिकेटची एक वेगळी ओळख ठाणे जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल या तालुक्यानं क्रिकेटमध्ये अनेक स्टार्स घडवल्यात या तालुक्यामध्ये क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं क्रिकेटची पंढरी म्हणून देखील या तालुक्याला ओळखलं जातं आणि भिवंडी आणि क्रिकेट एक वेगळंच नातं आपण सातत्यानं नेहमीच पाहिलं आहे न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर झाला लक्ष्मण नांदुरकर आणि त्यांच्या प्रत्येक चौकारासाठी प्रेमनाथ मडवी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल विकेट हॅट्रिकची इथे संधी सलगचे 2 विकेट संदीप नांदुरकर यांनी घेतलेत राऊंड विकेटने नेक्स्ट बॉल ओव्हर पिच होता ऑन साईडला टर्न केला झेलची संधी आहे प्रयत्न चांगला राहिला एक्झॅक्ट जजेस करू शकले नाहीत हा झेल 2 धावा इथे कंप्लीट आणि रनआउटच्या स्वरूपात
माघारी परतावा लागेल. अजून एक धक्का लागतोय टीम अर्ना 11ला. देशपांडे म्हणतात तुम्हाला जर तुमच्या वयाला हरवायचं असेल तर तुमचे छंद तुम्ही जोपासले पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं या 40+ क्रिकेटरांकडे पाहिल्यानंतर आपला क्रिकेटचा छंद जोपासत असताना आमचं वय काय झालं या गोष्टीकडे ते लक्ष देत नाही आहेत. एन्जॉय करतात आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण तुम्ही जीवनामध्ये प्रत्येक मोमेंट ही एन्जॉय केली पाहिजे. प्रत्येक क्षण तुम्हाला जगता आलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं कौतुकास्पद कामगिरी आज आपल्याला 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आज टेंबवली गावामध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक आपण पाहत आहे जे सध्या प्रगतीपथावर आहे. चेंडू झालेत 5 धावा आपण पाहिला तर धावा एकंदरीत स्कोरबोर्डवर 6 पाहायला मिळतात आणि विकेट आतापर्यंत अर्ना 11 या टीमने गमावले ते 3. पहिला बॉल चौकार. ओके यस डन. रूलनुसार हे षटक आपण पाहिलं तर या ठिकाणी काउंट होते कारण 40+ दोन्ही खेळाडू या ठिकाणी बाद झालेत. 3 बाद झालेत. यस तर रूलनुसार आपण हे षटक काउंट करतोय. ओव्हर झाली आहे समाप्त. टीमची टोटल स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 6. आणि आता रेग्युलर खेळाडू आपल्याला अर्ना 11च्या माध्यमातून या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील. हर्षद पाटील आला आणि तिकडे स्ट्राईक एंडला पंकज भोईर. हर्षद पाटील आता आक्रमकता पाहायला मिळेल कारण 40+ क्रिकेट आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं. आणि आता त्यानंतर टेंबवलीचे रेग्युलर क्रिकेट खेळणारे खेळाडू हे नाव सध्या भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये जास्त चर्चिलं जात आहे. हे चर्चेत असणारं नाव आहे टेंबवली. पाहिलं तर खऱ्या अर्थानं भिवंडी असेल त्यासोबतच मुरबाड शहापूर रायगड परिसरामध्ये जाऊन देखील आज खऱ्या अर्थानं टेंबवलीच्या 11 शिलेदारांनी आपल्या गावाचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे जिल्हा असेल रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये नेऊन ठेवलं आहे. आणि तेच आता मात्र जे रेग्युलर खेळ खेळतात ते खेळाडू आपल्याला त्यांचा खेळ आज टेंबवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळेल. टीमची टोटल 6. पहिलं षटक समाप्त. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज झाला आहे क्रिश गोराडकर. इम्प्रोवाइज पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता. स्कूप करायचं होतं परंतु बॅटची टो एंड लागले. पुढे बॉल लागला आणि त्यानंतर पाहू शकाल आपण बॉल मारायचा होता फाईन लेग रिजनकडे. त्यानंतर बॉल गेला मिडविकेटला. शॉर्ट मिडविकेटला चांगलं फिल्डिंग. एक सिंगल तिथे मिळतीये. पंकज भोईर आणि हर्षद पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत पण या मॅचचं जर एकंदरीत ॲनालिसिस केलं तर SS आर्मी संघ सध्या एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. 3 विकेट त्यांनी प्राप्त केली आहेत. 7 धावा स्कोरबोर्डवर आतापर्यंत लावण्यात यश आलं आहे. ते अर्ना 11 टीमला. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे पहिली ओव्हर. ओव्हर पिच होता. अप्रतिम फटका. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपण पाहता यावी हर्षद पाटीलच्या बॅटमधनं. आणि अशा पद्धतीनं फटके क्रिकेटमध्ये नेहमीच आनंद देऊन जातात क्रीडा रसिकांना देखील ॲज अ बॅटर त्याला देखील. कारण ज्यावेळी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एखाद्या बॅटरच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ किंवा कव्हरच्या दिशेनं ज्यावेळी एखादा टेक्निकल तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतो ना त्यावेळी क्रीडा रसिकांच्या तोंडातून आपोआप वा क्या शॉट आहे अशा पद्धतीनं शब्द बाहेर पडतात. कारण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण पाहिलं तर या तंत्रशुद्ध फटक्यांना फार महत्त्व आहे. स्विचिटचा प्रयत्न हर्षद पाटीलचा राहिला. गतीमध्ये इथे परिवर्तन केलं होतं व्हॅरिएशन. हेच तर क्रिकेट आहे ना. भिवंडीमध्ये आपण पाहिलं भिवंडी क्रिकेट इतक्या उंचीवर का गेला कारण इथल्या प्रत्येक खेळाडूला फार मोठा अनुभव आहे. इथल्या प्रत्येक खेळाडूला माहिती आहे की जर पहिल्या बॉलवर एखादा मोठा फटका जर आला तर दुसऱ्या बॉलवर कशा पद्धतीनं वैविध्यपूर्ण गोलंदाजी करायची आहे. आणि क्रिकेट हे फक्त मेहनतीनं किंवा तुमच्या ताकदीनं नाही खेळलं जात तर क्रिकेट हे तुमच्या बुद्धीनं आणि डोक्यानं देखील तितकं चांगल्या पद्धतीनं खेळलं जातं. घुटना टेक तमाशा देख स्लॉक स्वीप करायचा होता हर्षद पाटीलला त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि हा बॉल विकेटच्या वर्ण विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. कौतुक करायला हवं क्रिश गोराडकरचं. यंगस्टर आणि ज्या पद्धतीनं बॉलिंग त्यानं आतापर्यंत केली आहे. 4 बॉलमध्ये 3 धावा त्याने दिल्यात. बॅकफुटला पाहायला मिळतो अर्ना 11 हा संघ. हा ट्रॅकर होता ऑन साईडला
जितका प्रॉपर पद्धतीनं हा फटका कनेक्ट व्हायला हवा होता तो झालाच नाही. हर्षद पाटीलच्या माध्यमातून असं वाटलं की कदाचित हा बॉल स्कोर ऑफ द विकेट सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. प्रॉपर एलिव्हेशनच नव्हतं. एकच सिंगल तिथे मिळेल. वैविध्यपूर्ण षटक आहे क्रिश गोराडकरचं. जर आपण पूर्ण ओव्हर पाहिली तर ज्या पद्धतीनं त्याने जो टप्पा आहे ना तो व्हॅरिएट केला. आता जर मागच्या बॉलचं कंपॅरिझन केलं तर त्याच्या आधीचा बॉल थोडासा फुल लेनचा होता. इथे लाईन थोडीशी मागे ठेवली. गतीमध्ये परिवर्तन करतोय, कधी गती देतोय. व्हेरिएशन पूर्ण षटक आपल्याला पाहायला मिळतं. लाईन पाहावी लागेल. डाव्या स्ट्रीच्या बाहेर पंच प्रतीक पाटील इशारा करतात आमच्याकडे. हा वाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. दुसरं षटक आपण पाहता जे सध्या सुरू आहे प्रगतीपथावर. टीमची टोटल स्कोर कार्डवर 11. धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर क्रिश गोराडकर. ऑन साईडला टीम फटका चांगला आणि इथे एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर प्रॉपररित्या बॉलला जज करू शकले नाहीत. बॉल निघून जातोय. वन बाउन्स ओव्हर द रो, चौकार. तर आपण पाहिलं तर पहिलं षटक संदीप नांदुरकरचं ज्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 6. विकेट त्या ओव्हरमध्ये 3 आपण पाहिलं. सेकंड ओव्हर क्रिश गोराडकरचं देखील एक चांगलं षटक ज्या ओव्हरमध्ये धावा आपण पाहिल्या 9 आणि या ओव्हरमध्ये एकही विकेट त्याला प्राप्त करता आलं नाही. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि बॅटिंग करत असताना अर्ना 11. टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 15. विकेट त्यांनी गमावले 3. मैदानाच्या मध्ये पंकज भोईर खेळतोय. 4 बॉलचा सामना त्यानं केला आहे. 2 चौकाराच्या माध्यमातून 10 या धावसंख्येवर तो खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूला हर्षद पाटील ज्याच्या बॅटमध्ये धावा आपण पाहिलं 3. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर कालच्या रात्रीमध्ये टेंबिवली संघ क्वालिफाय झाला. आणि सातत्यानं मी मगाशीच उल्लेख केला की सध्या फार मोठ्या चर्चेत असलेलं नाव आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, ते म्हणजे टेंबिवली. सराव, मेहनत, सातत्य, त्यांचा प्रयत्न, त्यांची चिकाटी आणि आज खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आपल्या नावाची दखल टेनिस क्रिकेट परिपटलावर घेण्यास भाग पाडलाय 11 शिलेदारांनी. स्लॉक स्वीप ऑन साईडला हर्षद पाटीलचा फटका फसलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक यावी कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे जज करतायत. वेल जज. आणि ते अजून एक धक्का लागेल. हर्षद पाटीलला माघारी परतावं लागेल. हा 4था धक्का लागतोय अर्ना 11ला.
सुंदर बॅटिंग पंकज भोईर जो सलामीला आला आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅटमधनं 14 धावसंख्येवर तो खेळतोय. अरुणा 11चा किल्ला अगदी एका बाजूनं तो लढवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर बॅटिंग एन्जॉय करतात प्रेक्षक त्याची ही फलंदाजी. नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. येस जी फिल्डर आपण पाहताय प्लेस पोझिशन आणि त्याला हा नो बॉल इथे पंचांनी घोषित केला. क्रिकेटचा हा देखील एक नियम आहे. फ्री हिट कंटिन्यू राहील नेक्स्ट बॉलवर. चांगला बॉल होता इथे निर्धाव चेंडू परंतु त्यावर आला 9 आणि एक संधी असेल नेक्स्ट बॉलवर मोठा फटका खेळण्याची यावी पंकज भोईरकडे. चांगली बॅटिंग त्यांना आतापर्यंत गेली आहे. फ्री हिटचा बॉल देखील इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा त्याचा होता प्रयत्न. शॉट फाईन लेग 40+ खेळाडू त्या ठिकाणी जज करण्याचा त्यांचा होता प्रयत्न. डायरेक्ट हिट झालं अपील करतायत आणि पहा फ्री हिटच्या बॉलवर फक्त एकाच पद्धतीने विकेट असते ती म्हणजे रनआउट आणि योगायोग इथे रनआउट झालाय. फलंदाज बाद होईल. पंकज भोईर बॅक टू द डगआउट. तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि 6 विकेट गमावत असताना अरुणा 11 या टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 23 या आकडावर 6 विकेट आतापर्यंत गमावलेत आणि विघ्नेश नांदुरकर यांचं देखील एक यशस्वी षटक या ठिकाणी झाले समाप्त आणि अंतिम षटक गोलंदाजीसाठी आलाय. तौसिफ शेख बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. इन ॲट नंबर 8 8व्या क्रमांकाचा पोझिशनला संगम मलक स्वतः आल्यात. करण पाटील 23 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटचा ज्या मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर अगदी जबरदस्त विकेट त्रिफलाचित राऊंड लेग यशा दाखवल्या होत्या. फुल लेनचा बॉल वेग भन्नाट होता आणि त्या ठिकाणी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम षटक आहे यानंतर दोन टीमचे कॅप्टन सज्ज राहायचे टॉससाठी. संघर्ष 11 वर्सेस गार्गी ट्रान्सपोर्ट या दोन टीमचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये. हे षटक समाप्त होण्याच्या आतमध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. आपल्या दोघांमध्ये नाणेफेकीचा कौल दिला जाईल. नेक्स्ट मॅच संघर्ष 11 वर्सेस गार्गी ट्रान्सपोर्ट या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल.
हाफ ट्रॅकर होता, ऑन साईड टर्न केला अलॉंग द कार्पेट. टीपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना गणेश जोशी करण पाटील ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तौसिफ शेख अंतिम षटक हाताळतोय या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं तर इथून मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता ती मरणा 11ला. चांगला बॉल अपील केली होती कदाचित तिथे पॅटरच्या बॅटचं चुंबन घेऊन बॉल गेला होता. विकेट किपरच्या माध्यमातून झाली ही चुकी, परंतु कौतुक करायला हवं. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, अंतिम षटक आहे आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंतचा विचार केला ना तर गोलंदाजी चांगली राहिली आहे. विकेट्स फार अर्ली खूप लवकर गमावले, अर्ली ब्रेक थ्रू दिले. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट संदीप नांदुरकर यांनी प्राप्त केले आणि तिथून कुठेतरी आपण पाहिलं तर अरणा 11 हा संघ थोडासा बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळाला. रडारमध्ये होता ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. ओहो, कॅच सुटली आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? बॉल ओव्हर थ्रो झाला आणि या बॉलवर धावा आली फक्त एकच आली. 26 धावा स्कोर बोर्डवर. करण पाटील यांना आपल्याकडे स्ट्राईक ठेवायची होती. कदाचित तिथे 2 किंवा 3 धावा देखील मिळू शकल्या असता, प्रयत्नच केला गेला नाही. स्वतः संघ मालक करण पाटील अरणा 11चे ऑन स्ट्राईक. अपेक्षा त्यांच्याकडनं असेल एखादा मोठ्या फटक्याची. ड्रोन सध्या मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जबरदस्त संकल्पना, खूप चांगलं नियोजन आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि या ड्रोनच्या माध्यमातून देखील सुंदर असं क्षणचित्र या स्पर्धेच्या माध्यमातून टिपले जातील. इम्प्रोवाइज पद्धतीनं स्कूप करायचा प्रयत्न इथे होता. बॉलच्या लाईनपासून दूर झाले, वेगानं इथे बीट केलाय आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. SSRB टीमचं कौतुक करायला हवं. क्षेत्ररक्षण त्यांनी चूज केलं टॉस जिंकल्यानंतर आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, सुपर कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय. हा फुल टॉस होता आणि पहा त्याला पाठवलाय. अगदी मागच्या फटक्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी केली. मगाशी अपयश जरूर आलंय, परंतु प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवलं आणि यावेळी यश मिळालंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर, चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहताय 30. एका मोठ्या फटक्याची अपेक्षा, एक फायटिंग टोटल जरूर या ठिकाणी उभारावी लागेल टीम अरणा 11ला. एक्झॅक्टली काय होतंय त्या ठिकाणी? तौसिफ शेख स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थोडीशी मिस्टेक करत असताना पुनः एकदा सज्ज होतील. ओहो, यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूनं षटकाची आणि इनिंगची समाप्ती होती. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 30 आणि 31 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये आपण पाहिलंय तर ठेवलं SSRB या संघासमोर. तर टॉससाठी या संघर्ष 11 वर्सेस गार्गे ट्रान्सपोर्ट या 2 टीम दरम्यान आपण नेक्स्ट मॅचचा टॉस आमच्या टॉस बॉक्स कक्षामध्ये करणार आहोत.
तर या दोन टीमचे कॅप्टन संघर्ष 11 आणि गार्गी ट्रान्सपोर्ट. तर मी विनंती करतो मान्यवरांना, आदरणीय धनाजी भोईर, धनाजी गोराडकर, शेखर भोईर आणि चंदर कडव, तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आमच्या टॉस बॉक्स कक्षामध्ये आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल या ठिकाणी देणार आहोत. संघर्ष 11 आणि तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. संघर्ष 11 आणि त्यांच्या समोर गार्गी ट्रान्सपोर्ट, गावातील ज्येष्ठ सामाजिक, यांच्या शुभ हस्ते. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा आपण द्यायच्यात आणि त्यानंतर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलाय, सर्वप्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग घेणार. एक चांगली संकल्पना आहे. असं म्हटलं जातं की एखादा कार्यक्रम तुम्ही हाती घेतला, जर एकीचं बळ आलं, 4 लोक एकत्र आले तर ते चांगलं कार्य होतं. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या संकल्पनेविषयी आणि आज संपूर्ण टेंबोली गाव एकत्र खेळतो याच्याविषयी काय म्हणाल? बरोबर आहे. ते कसं सर्वजण एकत्र खेळतात, हीच मोठी गोष्ट आहे. आणि सगळं एकत्र जमल्यानंतर काय भांडण नाही, वाद नाही, काय नाही होणार. त्याच्यामुळे एक नंबरचं काम केलेलं आहे. हो नक्कीच, एक चांगलं काम केलं एकत्र येऊन, असंच त्यांचं म्हणणं आहे. क्षेत्ररक्षण त्याने स्वीकारलं. बॅटिंग करायची आहे तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल. कसं वाटतं की जेव्हा एकत्र सर्व येऊन, लहान किंवा मोठे सगळे एकत्र येऊन खेळतात, एक आनंदाचं वातावरण गावामध्ये निर्माण होतं? चांगली गोष्ट आहे ती. एकत्र आल्यामुळे सगळं पब्लिक चांगली गोष्टी होतात. सो नक्कीच तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तर टॉस इथे जिंकलाय संघर्ष स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन त्यांनी चूज केली आहे फिल्डिंग आणि बॅटिंग करायची गार्गी ट्रान्सपोर्टला. नेक्स्ट मॅचमध्ये आपण रेडी राहायचं आहे. आपण पाहत राहा एकत्र टेंबिवली प्रीमियर लीग 2025चा एक गाव एक क्रिकेट संघाचा हा थरार. आणि आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात, जिथे 31 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी SS आर्मी हा संघ उतरलाय. कशा पद्धतीनं हा सामना ते चेस करतील की दुसऱ्या बाजूला आर्ना 11ला हा सामना डिफेंड करण्यामध्ये यश येईल, या ऐकूयात मोहनीश पाटील भिवंडीचा आवाज त्यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतो टेंबिवली प्रीमियर लीग 2025 सीझन 4 चौथं पर्व पाहतोय आपण या स्पर्धेचं. आणि सकाळच्या सत्रामध्ये पहिला मॅचचा आधी उल्लेख केला होता की बघा एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आता हेच रोपटं एक मोठं वृक्ष झालंय. आणि आता बघता बघता चौथा सीझन चालू झालाय आणि चौथ्या सीझनमधली पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने आर्ना 11 विपक्षामध्ये SS आर्मी. मागच्या हंगामामध्ये SS आर्मी संघाने खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं. मेगा फायनल त्यांच्या नावावरती होय. 40+ जागेवरती फिल्डिंगसाठी एक इम्पॅक्ट प्लेअर तुम्ही घेऊ शकता आणि ओनली फॉर फिल्डिंग, फक्त क्षेत्ररक्षणसाठी असू शकता. चला जाऊयात मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. उत्तरार्धामध्ये जिथे प्रथम बॅटिंग करताना धावा फळकावरती 30 बनवलात, 31 धावांसव्वान आहे. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल हलक्या गतीने खेळलाय, शॉट मिड ऑफचा आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलने षटक क्रमांक पहिलं चालू झालं. 2 सलामीची ओपनिंग पेअर्स आपण पाहतो. एका बाजूने संदीप गोराडकर आणि संदीप नांदुरकर, दोघे संघ मालक आहेत. संदीप गोराडकर, संदीप नांदुरकर. आणि ओपनिंग पॅर्समध्ये दोघांना पाहतोय. SS आर्मी संघ मागच्या हंगामामध्ये विजेता संघ होता, त्यामुळे या हंगामामध्ये त्यांचं टायटल डिफेंड करण्यासाठी ते उतरणार आहेत. आणि पहिल्याच मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शन त्यांचं आपण पाहिलं. बॉल तयार, पुढचा बॉल स्विंग अँड मिस, डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये टप्पा पडला, थोडंसं बाहेर निघताना आपण पाहिलं आणि त्याच्या मदतीने की काय डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती जोडला गेला, 30-31 आव्हान आहे आणि ते पार करताना पहिला 2 चेंडूवरती धावसंख्या फळकावर आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळून काढायचा प्रयत्न केला.
पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे, एक धाव तर बनवली जाते तिकडे, थोडीशी मिसफिल्ड आहे आणि त्याच्या जोरावरती दुसरी धाव कंप्लीट केली गेली. मिसफिल्डच्या मदतीनं दुसरी धाव मिळाली आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचत आहे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 या आकड्यावरती. चांगला स्टार्ट मिळाला. 40+ आपण खेळाडू पाहतोय बॅटिंगवरती बॉलिंगवरती देखील आणि एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत असतो की 40+ खेळाडूंना पहिला प्राधान्य दिलं जातं. ऑप्शनच्या बाहेर चेंडू राहिला, थोडा गुडलाईन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि सरळ जाऊन पोहोचला गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना धावा फळकावरती आहेत टोटल 3 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टोटल 4. 5वा बॉल. पुन्हा एकदा वेट करून खेळायचा प्रयत्न केला होता. यावेळेस कव्हर्सला चेंडू आहे. पुन्हा मिसफिल्ड घडती आहे. एक बनवली आहे, दुसरी बनवली आहे. चेंडू चेस डाऊन करताना बॉल सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. या डावातला येणारा हा पहिला चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 7 या आकड्यावरती. हार्डली जर बघितलं तर एकच धाव होती, पण मिसफिल्डच्या जोरावर क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. 7 धावा फळकावरती आहेत. हाफ ट्रॅक चेंडू थोडासा पाठी ठेवला आणि यावेळेस पूर्ण बाउन्स पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 31 धावांचा पाठलाग करताना धावा फळकावरती आहेत टोटल 7 या आकड्यावरती. रुपेश दादा, तुमची जी गाडी आहे थोडीशी पाठी घ्या. बॅटिंगवरती आहेत, कोणाकडे तरी चावी पाठवून तुम्ही गाडी थोडी पाठी घेण्याचा प्रयत्न करा, कारण की अगदी सीमालगत आहे ती गाडी. चला, मॅचमध्ये आपण वळत आहोत. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः विदाऊट लॉस धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जोडल्या गेल्या त्या 7 आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल. सुरुवातीला जर बघितलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, मग डॉट बॉल आला, मग 2 धावा आल्या, मग पुन्हा एक डॉट बॉल आला आणि एक मिसफिल्डच्या जोरावरती 5व्या चेंडूवरती चौकार आणि शेवटचा अंतिम चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहिलाय. म्हणजे एकंदरी एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक तुम्हारी एक हमारी असाच खेळ चालू आहे मैदानामध्ये. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आणि धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेला 7 आकड्यावरती. 4 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गणेश जोशीला पाहतोय आपण. दोन्ही 40+ खेळाडू आहेत. संदीप तांदूरकर आणि संदीप गोराडकर आणि गणेश जोशी आहेत सध्या गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन. बॉल तयार. पहिला बॉल फुल लेन्सचा हाताळला होता. हलक्या गतीने एक सिंगल कंप्लीट केली आहे. यावर क्षेत्ररक्षण तर दर्जेदार पाहायला मिळालं, पण फेकी करेपर्यंत दुसरी धाव नाही रोखू शकत. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीनं धावा फळकावरती जाऊन पोहोचत आहेत. 9 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. 9 धावा फळकावरती आहेत. लो स्कोरची आपण मॅच पाहतोय. 4 षटकामध्ये 31 धावा फारसा मोठं आव्हान नाही आहे, पण सुरुवातीच्या घडीला अर्ली विकेट्स नाही मिळाले तर मग हे आव्हान अगदी इझिली होऊ शकतं एस आर्मीसाठी. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस ऑन साईडला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे आता अग्रेसिव्हली आले आहेत. दुसऱ्या धावाची कॉलिंग कदाचित अनसक्सेसफुल. विकेट क्रमांक पहिला, धक्का क्रमांक पहिला बसताना हा पहिला विकेट. Thank you so much.
सन्मान्य दिगंबरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारात संदीप गुराटकर यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला, पारितोषिक आता इथून चालू झाली आहेत आणि खूप सारे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील. SS आर्मीची जी आपण चर्चा करत होतो, मागच्या हंगामामध्ये विनर्स राहिले होते विजेता पत्त्याने. सो आपला टायटल आता इथे डिफॉल्ट 2 आणि त्यानंतर एक सिंगल आणि पहिला विकेट देखील माघारी. स्कोअर ऑफ दी विकेट खेळलेत. स्कोअर लेगला चेंडू आहे. पुन्हा मी स्पीड पाहायला मिळेल. दुसऱ्या धावाची कॉलिंग स्ट्रायकर एंडला धोका असू शकतो, पण 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतात जाऊन पोहोचल्या गेल्या 12 आकड्यावरती. पहिली मॅच आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच तुम्हाला संघर्ष आणि त्यांच्या विपक्षामध्ये गार्गी ट्रान्सपोर्ट्स 2 संघ लढताना दिसतील. फुलटॉस होता हवेत उंचीवरती. यष्टिरक्षक स्वतः तिकडे पोहोचले आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झेल टिपली जाते आणि विकेट क्रमांक 2. विकेट क्रमांक 2 पाहायला मिळाला आणि 2 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फळकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात टोटल 12 आकड्यावरती. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की अर्ली विकेट्स घ्यावे लागतील आणि सुरुवातीला विकेट जर मिळाले तर मॅच बनू देखील शकते आणि 2 विकेट सध्या आलेत. अजून मॅच मी म्हणेन की आहे, मॅच अजून दूरवरती गेलेलं नाही आहे. आता क्रमांक 4 वरती बॅटर आपण पाहतोय. 3 वरती रोहनला आपण पाहिलंय, रोहन भाबरे आलेत आणि 4थ्या वरती विघ्नेश नांदुरकरला आता आपण पाहतोय. आयकॉन आहेत रोहन भाबरे जे सध्या नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील आणि जिम्मेदारी देखील रोहन भाबरेवरती फार मोठी असेल या मॅचला इथून पुढे घेऊन जाण्यासाठी. आणि टीम SS आर्मी संघाचा विचार केला तर बॅटिंग ऑर्डर त्यांची स्ट्रॉंग आहे, कारण की अजून खूप सारे बॅटर्स येणं बाकी आहेत. आयकॉन प्लेअर देखील येणं बाकी आहे. पहिलाच बॉल फेस करताना अगदी खोलवर टप्पाचा दांडी 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 गोल फलंदाज बाद. आता सध्या दोन्ही आयकॉन मैदानामध्ये आहेत. तौसिफ शेख आलेत आणि त्याच्या समवेत जर बघितलं गेलं तर रोहन भाबरेला आपण पाहतोय. डावकुरा राईट कॉम्बिनेशन दोघांचे देखील आहेत आणि त्याच्या मदतीनं तौसिफ शेखचा जर विचार केला तर रिव्हर्स खेळतोय, रिव्हर्स अटेम्प्ट खूप सारे करतोय. मागचाच आपण वीकमध्ये पाहिलं होतं अंडर-24च्या टुर्नामेंट चालू असताना खूप चांगला प्रदर्शन त्याचा राहिला होता तौसिफ शेखचा आणि जिकडे खूप सारे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केले होते. पाहावं लागेल आता. बोला तर या शेवटचा अंतिम चेंडू असेल. पहा रिव्हर्स खेळल्यात. याच गोष्टीची चर्चा केली होती. तौसिफच्या बॅटमधनं आलाय मोठा फटका, दर्जेदार षटकार, षटक कंप्लीट. तौसिफ शेखला आपण पाहतोय मैदानामध्ये आले आणि पहिल्याच बॉलवरती का देखना स्ट्रोक बनवला गेला आणि मगाशी चर्चा देखील आपण केली होती की बघा डीडीच्या मैदानावरती अगदी मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी भिनार संघाने आयोजित केलेली स्पर्धा अंडर-24च्या मॅचेस आपण पाहिल्या 24 वर्षाच्या आतील आणि ज्यामध्ये टेंबोली संघाने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देखील मिळवला गेला. विपक्षामध्ये आपण हिमांशू पाटील आणि कंपनी पाहिली होती, आलिमगड संघ, आणि ज्यामध्ये बेस्ट बॅटरचा अवॉर्ड मिळाला होता तौसिफ शेखला. आणि इथे बघा आपला परफॉर्मन्स कंटिन्यू ठेवताना आणि SS आर्मी सगळं एक्सपेक्ट देखील करते की तौसिफने अशा प्रकारचं प्रदर्शन करावं आणि पहिल्याच बॉलवरती जिथे पाहिलं तर दबाव होता एका बाजूने, कारण की 2 विकेट गेले होते. याआधी पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 7 धावांची पार्टनरशिप पाहिली,
पण दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, मग रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावला आणि त्यानंतर चौथ्या 5व्या चेंडूवरती लगातार 2 विकेट गेलेले. सो दबाव कुठेतरी क्रिएट होत होता, गोलंदाज कुठेतरी कमबॅक करण्याचे प्रयत्न करत होता आणि तिथेच पहिल्या बॉलवरती येताना तौसिफने मोठा फटका जोडला आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती जोडला गेला 18 आकड्यावरती. दरम्यान तौसिफसाठी पारितोषिक देखील आलंय. सौभाग्यवती कल्पना घरत मॅडम यांच्या माध्यमातून जर लगातार 3 षटकार जोडले तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि गोलंदाजीवरती आता हर्षद पाटील हा देखील आयकॉन आहे. टीम अर्णा 11 या संघाचा धावा फळकावरती आहे टोटल 18 रन्स ऑन दी बोर्ड. आता हा बॅटल पाहण्यासारखा असेल कारण की दोन्ही आयकॉन मैदानामध्ये बॅटिंग करतायत आणि दुसऱ्या बाजूने विपक्षी संघाचा आयकॉन गोलंदाजीवरती आहे. सो आता पाहावी लागेल लढत कशा प्रकारची असेल. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल हलक्या गतीने ऑन ड्राईव्ह करताना आपण पाहिलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल आणि एका सिंगलवरती थांबवलं गेलं. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली 19 आकड्यावरती. हर्षद पाटील आहे षटक क्रमांक 3 मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. बोला तयार हर्षद, चेंडू क्रमांक 2 पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि हा पहा लगातारचा दुसरा मोठा फटका आपण पाहतो तौसिफच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक 2 6 आले त्याच्या बॅटमधनं आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 25 आकड्यावरती. लगातार 2 षटकार आले आणि 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढला देखील जाऊन पोहोचला गेला 25 आकड्यावरती. तिसरा येईल का एका रो मध्ये. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्माननीय दिगंबर चिपाडी साहेबांच्या माध्यमातून हॅट्रिक केली तर 500 रुपये आणि कल्पना मॅडम यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला बघूया तिसरा येईल का. 2 रिव्हर्स स्वीप तर अटेम्प्ट केल्यात आणि याच गोष्टीची आपण चर्चा केली होती की हे रिव्हर्स स्वीप खानदानी आहेत. आपण अल्ताफला पाहतो रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करताना, त्याचबरोबर शादाब शेखला देखील आपण पाहतो रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करताना आणि त्याचा पाठोपाठ आता तौसिफला देखील पाहतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स करायचं होतं यावेळेस, पण आता पंचांचा इशारा काय तर ऑप्समच्या बाहेर चेंडू होता, लेगस्टमच्या बाहेर होता आणि त्याचमुळे की काय वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या फळकावरती 26 आकड्यावरती. ठाऊक होतं गोलंदाजाला की रिव्हर्स अटेम्प्ट करणार आहे, त्याचमुळे की काय लेगस्टमवरती चेंडू ठेवलेला. फिरलेत पुन्हा, पण यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. वारंवार रिव्हर्सचं अटेम्प्ट केलंय, पण आता मात्र मी म्हणेन की गोलंदाजाने कमबॅक करताना दाखवलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑप्समच्या बाहेर लँड केला, वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 26 आकड्यावरती. 31 पाठलाग करताना षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 2 जे मोठे फटके तौसिफच्या बॅटमधनं आले ते फार महत्वाचे ठरले होते. पुन्हा एकदा ट्राय करायचं होतं, पण इथे कनेक्शन तितकंसं चांगलं नाहीये. 1 धाव तर बनवली आणि एका धावेवरती थांबावं देखील लागलंय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडला जातात 27 आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला आणि विजयासाठी आता येणारे 8 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. कुठेतरी दबावामध्ये फेस करत होता टीम SS आर्मी संघ, पण जे 2 मोठे फटके आले ना तौसिफच्या बॅटमधनं ते फार महत्वाचे आहे. सेन्सिबल क्रिकेट यावंस लॉंग ऑफला ड्राईव्ह करताना फ्रंट फूटवरती येऊन दुसऱ्या धावाची कॉलिंग आहे, तौसिफची कॉलिंग होती आणि त्यानंतर ती कंप्लीट देखील केली. या 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतायत जाऊन पोहोचला गेला 29 आकड्यावरती. 2 धावांची आता विजयासाठी गरज असणार आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी राहतो 7 आणि 7 चेंडूमध्ये 2 धावा डिफेंड होतील का. यावेळेस लॉंग स्टॉपला चेंडू फार वेगाने निघून गेला आणि तदनंतर मॅच देखील कंप्लीट होताना आपण पाहतोय. समाप्त होती या मॅच आणि पहिला मॅच वरती विजय प्रस्थापित करताना आपण SS आर्मी संघाला पाहिलं. चला लगेचच आपण जाऊयात आमच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दरम्यान कल्पना मॅडम यांच्या माध्यमातून जे पारितोषिक 3 षटकारांचं लागले, जे 2 मारले त्याच्यासाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचवलाय. मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत आणि या मॅचचा हिरो
यो छान जय हनुमान क्रिकेट संघ आहे टेंबवली गावाची शान जय हनुमान क्रिकेट संघ आमची टेंबवली गावची शान जय हनुमान क्रिकेट संघ आहे टेंबवली गावाची शान जय हनुमान क्रिकेट संघ आमच्या टेंबवली गावाची शान थँक्यू दिसे. बघा या स्पर्धेमध्ये विकेटसाठी 5 पॉइंट गृहीत धरले जातील. एका विकेटला 5 पॉइंट असतील आणि आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. चला वेळ वाचवण्याचा देखील प्रयत्न करा. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देत आहोत आणि मॅन ऑफ द मॅच संदीप नांदुरकर ज्याने पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं, ज्यामध्ये 2 विकेट मिळवल्या आणि बॅटिंगवरती टोटल 6 धावा आणि पॉईंटचा विचार केला तर मग 16 पॉईंट संदीप नांदुरकरचे आणि तोसिकचा जर विचार केला तर 13 पॉईंट म्हणजे 13 धावा त्याने बनवलेल्या. पण आपण देत आहोत ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याचा पाहायला मिळाला संदीप नांदुरकर यांना इन्व्हाइट करूयात आमच्या व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे त्यांना आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. आणि तोसिक आपण या. कल्पना मॅडम यांच्या माध्यमातून तोपसीसाठी पारितोषिक जे आलंय 200 रुपयांचं हे आपण सन्मानित करूयात.